आणि भाऊ बाबर यांचा दुःखद निधन झालं. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एक धक्कादायक सेम बोलायले तो सेम बोल आणि दुःखद आणि वेदनादायी अशी घटना आहे. खरं म्हणजे सकाळी मला जेव्हा फोन आला ही दुःखद बातमी आहे आणि ती दुःखद बातमी अनिल भाऊंच्या निधनाची येईल असं कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. कारण परवाच समोरच आपल्या लग्नाच्या कार्यक्रमात देखील भेट झाली. 25 तारखेला माझ्या गावी आले होते आणि काल रात्री त्यांच्या मुलाची सुहास बरोबर माझं बोलणं झालं आणि सुहासला मी सांगितलं काय आवश्यकता भासली तर ताबडतोब आपण लीलावती मुंबईत ॲम्ब्युलन्स शिफ्ट करू. पण असं काय म्हणाला इकडे व्यवस्था आहे का नाही असं काय होईल असं कधी मनामध्ये माझ्या आलेच नाही. कारण अनिल भाऊ एक प्रामाणिक एक विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी गेले अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं. खरं म्हणजे आजची ही घटना माझ्यासाठी अतिशय एक दुःखद एक कुटुंबातलं एक सदस्य आपल्या गेला. आमच्या संघर्षाच्या काळात देखील अनिल भाऊ अगदी ताकदीने जिद्दीने एका विश्वासाने उभे राहिले. खांद्याला उभे राहिले. कमी बोलून जास्ती काम करणारा आमदार, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असा त्यांचा साधेपणा होता. आम्ही राज्यभर जिकडे जातो तिकडे तर त्यांचे लोक भेटायचे. राज्याच्या बाहेर देखील ज्या ज्या ठिकाणी गेलो ज्या ज्या राज्यात गेलो तर तिथेही माणसं भेटायची. आम्ही अनिल भाऊंची माणसं आहोत, त्यांच्या मतदारसंघातले आहोत, त्यांच्या नात्यागोत्यातले आहोत. म्हणजे पूर्ण देशभर अनिल भाऊंचा एक गोतावळा पसरवलेला जमवलेला आपण पाहिला. खरं म्हणजे त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी खूप काम केलं. कृषी असेल, पाणी असेल, रस्ते असतील, वीज असेल, अनेक संस्थांना त्यांनी मदत केलं, उभ्या केल्या. अनेक सर्वसामान्य माणूस सर्वसामान्याला कसा न्याय देऊ शकतो हे दाखवून देणारा एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं नाव लौकिक आपण पाहिला. निवडून येताना अनेक पराक्रम करायला लागतात आपल्याला, परंतु त्यांच्या पहिल्या निवडणुकीमध्ये लोकांनी एक नोट एक वोट म्हणजे लोकांनी लोकवर्गणीतून त्यांना निवडून दिलं. अशा प्रकारचं उदाहरण राज्यात देशामध्ये आपण पहिल्यांदा पाहतोय. एवढं प्रेम, एवढा जिव्हाळा, एवढी आत्मीयता लोकांनी त्यांना दिली. ते नेहमी सांगायचे यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी या मतदारसंघातल्या या भागातला माणूस स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे. दुसऱ्याला सांभाळलं तरी पाहिजे अशी ताकद अशी शक्ती त्याला मिळाली पाहिजे. पाण्यासाठी त्यांनी तर आपल्याला माहिती आहे खूप प्रयत्न केले. पाणीदार आमदार म्हणून देखील त्याला लोक म्हणायचे आणि
त्याने कार्य करत असताना गेल्या वर्षापूर्वी आपल्या सहचारीने आपली पत्नी गमावली. पत्नी विरह देखील त्याने सहन केला. पण कधी त्याने असं चेहऱ्यावर मनामध्ये सगळं साठवलं, परंतु त्याने कधी दाखवलं नाही. आता त्यांचा मनाचा कितीतरी मोठेपणा मी जवळून पाहिला आणि त्यांचे अमोल सुहास, दोन मुलं, कुटुंब, परिवार, हसता खेळता परिवार आज आपण दुःखाच्या छायेत सापडलेला पाहतो. टेंबू योजनेसाठी त्यांनी जे काही केलं त्याचे सर्व साक्षीदार आपण आहोत. आणि टेंबूसाठी अनेक प्रयत्न त्यांनी केले. नागपूरमध्ये जेव्हा अधिवेशन काळात टेंबूचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये होता त्यावेळेस कॅबिनेटच्या बाहेर बसून होते नागपूरमध्ये. एवढं त्यांचं त्या योजनेवर म्हणजे लोकांना पाणी मिळालं पाहिजे. या योजनेमुळे लोकांच्या जीवनामध्ये बदल होईल, लोकांचं जीवन सुसह्य होईल. पाण्याला त्यांनी खूप महत्व दिलं आणि कॅबिनेटमध्ये आम्ही मंजूर केल्यानंतर एक त्यांना पाहिलं, एक आनंदी चेहऱ्याचा अनिल भाऊ. एकदा रात्री वर्षावर टेंबूच्याबद्दल चर्चा केली, माझ्याशी अगदी प्रेमाने भांडले आणि त्यांचा तो अधिकार, अधिकारवादींनी काही गोष्टी मला त्यांनी सांगितल्या. ज्येष्ठ होते आणि मी देखील त्यांचं शांतपणे ऐकून घेतलं. त्याने सांगितलं सगळ्या गोष्टी सविस्तरपणे. मला माहित होतं ते स्वतःसाठी त्याची चर्चा करत नव्हते. या भागातल्या जनतेसाठी त्यांचा प्रयत्न होता, प्रामाणिक प्रयत्न होता. एक निवडून दिल्यानंतर आमदार काय करू शकतो, काय करायला पाहिजे हे दाखवून देण्याचं काम त्यांनी केलं. मोठी मोठी भाषणं न करता अगदी कमी बोलून काम कसं करून घ्यायचं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं. वाढदिवसाला देखील माझी 100 मोठं जोरदार मार्गदर्शन झालं. कोणाला काही कल्पना देखील कुणाच्या तुमच्या मनात कधी ही बाब दुःखाची शिवली देखील नसेल की असं काय अघटित पुढे घडणार आहे. परंतु हे कटू सत्य आहे, जे ईश्वराला मान्य आहे. त्या गोष्टी घडत असतात. परंतु माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला याला फार महत्व आहे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे असं आपण म्हणतो. त्यांची कीर्ती आजन्म या भागामध्ये त्यांच्या कार्याच्या रूपाने कायम आपल्या स्मरणात राहणार. आणि म्हणून त्यांनी जी काही कामं सुरू केली ते कामं या मतदारसंघातली असतील, या भागातली असतील, ती पुढे नेणं, ती पूर्ण करणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की त्यांनी जे काही कार्य अगदी ग्रामपंचायतीपासून सुरू केलं, एक ग्रासरूटचा कार्यकर्ता, एक तळागाळातला कार्यकर्ता लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो आणि तो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो, लोकांचं प्रेम जिंकतो. आज जी काय आपली उपस्थिती आहे ही उपस्थिती सर्वसामान्य माणसाच्या नशिबात नसते. सगळं
त्याला काम करावं लागतं, त्याग करावा लागतो. मला काय मिळालं यापेक्षा समाजाला मी काय दिलं, ही भावना मनामध्ये ठेवून अनिल भाऊंनी काम केलं. आणि म्हणून या कामाची पोचपावती आज तुमच्या या सर्व उपस्थितीने या ठिकाणी दर्शवून दिलेली आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीने, महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना त्यांचा परिवार, अमोलय, सुहास आहे, हा परिवार आपला परिवार आहे, हे आपलं कुटुंब आहे. आणि म्हणून आपल्या अनिल भाऊंच्या पश्चात त्यांनी खूप गमावलंय. त्यांनी काही कमावलं नाही. काही गोष्टी मी बोलू शकत नाही, काही गोष्टी मला त्यांना माहित होत्या, परंतु त्या बोलता मला व्यक्तही करता येणार नाही. परंतु त्यांनी दिलंय, त्यांनी काही मिळवलंय. परंतु आपण सर्वजण त्यांच्या परिवाराच्या पाठीशी आहोत. शासन, सुहास, अमोल, तुमचा परिवार, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत. हे जे काही आपल्या हातात नाही त्या गोष्टी हे होऊ नये, जे आघाडीत घडलं, परंतु आम्ही सर्वजण आपल्या दुःखात सहभागी आहोत. आणि भाऊच्या परिवाराला हे दुःख पचवण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी हीच प्रार्थना मी या ठिकाणी करतो. आणि तुमच्या पाठीशी आम्ही आहोत. सर्व जनता आपल्या पाठीशी आहे, सर्व सामान्य माणूस आपल्या पाठीशी आहे. अनिल भाऊंनी केलेलं काम आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे मी आपल्याला पुन्हा एकदा एवढं सांगेन की आपण हे दुःख, आपण आपल्या सर्व आपले परिवार त्यांना आपण तुम्ही आता दोघांनी दिलेले आहे. आणि मी पुन्हा एकदा अनिल भाऊंना मनापासून या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहतो. ओम शांती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.